शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज 3 जून आणि दुपारची वेळ झाली. दुपारच्या या वेळेमध्ये खास करून राज्यभरातीलच नव्हे तर देशभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी घेऊन आलेलो आहे. होय शेतकरी मित्रांनो, जवळपास सर्वच बाजार समितीमध्ये ताजे कांद्याचे बाजारभाव सुधारणा आपल्याला बघायला मिळत आहे. चला तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव. पण विनंती आहे, नवीन असाल तर कृपया करून आपण आपले चॅनल सबस्क्राईब करा, प्रत्येकाने लाईक करा, कमेंट सुद्धा करा. तुमच्याकडे हा भाव चालू आहे का? विटा या ठिकाणी 40 क्विंटल आवक होऊन 2500 रुपयापर्यंत कांदा जाताना दिसत आहे. नागपूर या ठिकाणी लाल कांदा 1920 क्विंटल आवक होऊन 2000 रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर जाताना दिसत आहे. सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा 3609 क्विंटल आवक होऊन 2500 रुपयापर्यंत कांदा या ठिकाणी जाताना दिसत आहे. पुणे येथे लोकल कांदा 6372 क्विंटल कांद्याची आवक होऊन कांद्याला 2500 रुपयापर्यंत भाव जाताना दिसत आहे. त्यानंतर पुणे पिंपरी लोकल कांदा 10 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त कांदा 2400 रुपयापर्यंत जाताना दिसत आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती पुणे मोशी लोकल कांदा 411 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 2000 पर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे. त्यानंतर वाई येथे लोकल कांदा 400 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 2800 रुपयापर्यंत कांद्याला भाव मिळताना दिसत आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती मंगळवेढा 187 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त कांद्याला 2300 रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे. त्यानंतर कामठी बाजार समितीमध्ये 4 क्विंटल कांद्याची आवक होऊन कांद्याला 2500 रुपयापर्यंत भाव मिळताना दिसत आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती कल्याण नंबर 1 जातीच्या कांद्याला 3 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 2500 रुपयापर्यंत भाव मिळताना दिसत आहे. त्यानंतर नागपूर या ठिकाणी पांढरा कांदा 2000 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त कांद्याला भाव 2000 पर्यंतच मिळताना दिसत आहे. त्यानंतर येवला येथे उन्हाळी कांदा 5500 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 2070 पर्यंत भाव मिळताना दिसत आहे. त्यानंतर येवला अंदरसूल या ठिकाणी उन्हाळी कांदा 600 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 2021 पर्यंत भाव मिळताना दिसत आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर उन्हाळी कांदा 8300 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 2425 पर्यंत भाव मिळताना दिसत आहे. सिन्नर नायगाव उन्हाळी कांदा 502 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 2189 पर्यंत भाव मिळताना दिसत आहे. पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा 18000 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 2411 पर्यंत भाव मिळताना दिसत आहे. देवळा येथे उन्हाळी कांदा 6500 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 2300 रुपयापर्यंत भाव मिळताना दिसत आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आपण पुढच्या व्हिडिओत